पूर्वी शेतात दिसणारे प्राणी हे शेतातच दिसायचे, मात्र आता शेताकडे दिसणारे प्राणी यांनी शहरात सुद्धा आगमन केलेलं आहे। तर विषय आहे माकडांचा। माकड हे पूर्वी गावाकडे, गावखेड्याकडे आणि शेतात दिसायचे। आपली उपजीविका भागवण्यासाठी ही माकडं शेतातून विविध कंदमुळं खायची आणि आपला उदरनिर्वाह करायची। मात्र आता शेताकडील बदलते पीक आणि बदलते हवामान यामुळे की काय, हे या माकडांचा मोर्चा आता शहराकडे वळलेला आहे। शहरातील अनेक घरात ही माकडं जाऊन त्यांच्या घरातील अन्नधान्य खाण्याचा प्रयत्न करतात, तर कधी कुणाचे दरवाजे उघडे असल्यास तर थेट किचन रूममध्ये प्रवेश करून पोळी भाजीचा सुद्धा आनंद घेण्याचं धाडस ही माकडं करत आहे। तर यामुळे अनेक लहान मुलांमध्ये दहशतसुद्धा निर्माण होत आहे। या माकडांमुळे अनेकांनी आपल्या घराला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जाळ्या बसविलेल्या आहे। तर या मुक्त संचार करणाऱ्या माकडांचा बंदोबस्त करावा असे मत नागरिक व्यक्त करीत असतात। मात्र यांना पकडणं एवढं सोपं नाही। या घरावरून त्या घरावर आणि त्या घरावरून पुढच्या घरावर उड्या मारणे किंवा वेगवेगळ्या फळझाडांवर बसून आपलं अन्नधान्याचा शोध घेणे हे काम ही माकडं करत असतात। मात्र प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी अन्न धान्याची गरज असते, म्हणून काय हे माकडंसुद्धा आपली जीविका भागवण्यासाठी अन्नधान्याच्या शोधात खेड्याकडून शहराकडे वळल्याचं दिसून येत आहे। न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो, अमरावती।